इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. यस मित्रांनो, अपॉर्च्युनिटी नेव्हर कम ट्वाइस. सुवर्ण संधी परत परत चालून येत नाही. तर एक रेल्वेची मोठी वॅकन्सी आलेली आहे मित्रांनो. बहुचर्चित असलेली आणि आपण प्रतीक्षा करत असलेली ही NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीची एक मोठी रेल्वेची सुवर्ण संधी आपल्यासाठी चालून आली. तर नमस्ते मित्रांनो, मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच आपल्यासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक माहिती, अपडेटेड माहिती तुम्हाला ऑन द स्पॉट आणि ऑन द टाइम वेळेच्या आधी घेऊन येते. तर बघा मित्रांनो, एक नवीन वॅकन्सी आली आहे रेल्वेची, ज्याचं नोटिफिकेशन येणार आहे. एक शॉर्ट नोटिफिकेशन याचं म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज. तर या मोठ्या वॅकन्सीचं नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ज्याला आपण म्हणतो NTPC, राईट, ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट, याची एक मोठी वॅकन्सी जवळपास 8,113 प्लस 3,445 ही अशी एक मोठी वॅकन्सी येणार आहे मित्रांनो. याचं शॉर्ट नोटिफिकेशन आजच आलेलं आहे आणि स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच आपल्यासाठी पुढाकार घेऊन अपडेट माहिती वेळेच्या आत विद्यार्थ्यांसाठी नेहमीच घेऊन येते मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या पोस्ट बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. कोणती पोस्ट आहे, काय पोस्ट आहे, कोणत्या कोणत्या पोस्ट आपण भरू शकतो, राईट. ग्रॅज्युएट वरती किती पोस्ट आहेत, अंडर ग्रॅज्युएट वरती किती पोस्ट आहे, त्याचा पे स्केल काय आहे, कधी फॉर्म निघण्याची शक्यता आहे किंवा कधी फॉर्म निघतील, लास्ट डेट काय, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचं हे लीगल ऑफिशियल नोटिफिकेशन आहे मित्रांनो. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. ठीक आहे. तर ऍडव्हर्टाइज नंबर पण दिला तुम्हाला 524 आणि 624, म्हणजे याचं हे शॉर्ट नोटिफिकेशन ऑफिशियल आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या वॅकन्सीचं नाव आहे रिक्रुटमेंट ऑफ द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, म्हणजेच NTPC ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट, जे ऑलरेडी रेल्वेनं टाइम टेबल मध्ये ऑलरेडी डिस्प्ले केलं होतं की आपल्या या मंथ एंड मध्ये, जुलै ऑगस्टच्या मंथ एंड मध्ये तुम्हाला हे नोटिफिकेशन बघायला मिळेल. ठीक आहे. आणि हे नोटिफिकेशन आलेलं आहे. याच्या आधी मित्रांनो रेल्वेची जेईची वॅकन्सी, राईट, आय थिंक काल परवा त्याचा लास्ट डेट होता फॉर्म भरण्याची. तर जेईची टेक्निकलची पोस्ट होती मित्रांनो. त्याच्या आधी टेक्निशियनची वॅकन्सी आली आहे मित्रांनो. त्याच्या आधी ALP असिस्टंट लोको पायलट ही देखील वॅकन्सी येऊन गेली आहे. तर आता नंबर लागतोय NTPC आणि रेल्वे त्यांचा टाइम टेबल प्रॉम्प्ट फॉलो करत आहे. तर आता NTPC चा नंबर लागला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट डेट समजून घ्या मित्रांनो. ग्रॅज्युएट वरती काही पोस्ट आहेत आणि नॉन ग्रॅज्युएट म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट सुद्धा याला अप्लाय करू शकतात. ज्यांचं 12th कम्प्लीट आहे, ज्यांचं 10th कम्प्लीट आहे, ते देखील स्टुडंट याला 100% अप्लाय करू शकतात. याचं डिटेल नोटिफिकेशन 2-3 दिवसात येऊनच जाईल. त्यावेळेस परत आपण एक व्हिडिओ घेऊया तुमच्यासाठी की याला प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा, कोण कोण एलिजिबल आहे. तर तोपर्यंत याची आपण माहिती घेऊया. तर बघा मित्रांनो, 14/9/2024 ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन, म्हणजे 14 सप्टेंबर पासून याचे फॉर्म फिलअप सुरू होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला जोडून राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ही अशी नवीन नवीन माहिती तुम्हाला पटकन आणि लगेचच त्या वेगानं तुमच्यापर्यंत येण्यास सहकार्य होईल. तर नोटिफिकेशनचं तुम्ही आयकॉन पण दाबून घ्या आणि सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ लगेच नोटिफिकेशन मध्ये दिसले जातील. तर बघा मित्रांनो, ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन 14 सप्टेंबर 2024, क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन 13/10/2024, म्हणजे जवळपास इनफ 1 मंथचा कालावधी तुम्हाला रेल्वेने दिला आहे. तर 14 सप्टेंबर, बघा मित्रांनो, नोटिफिकेशन यायच्या आधी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो जेणेकरून आपण अलर्ट राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर 14 सप्टेंबर पासून फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होईल. तर याच्यावरती आपण व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत, कशा प्रकारे फॉर्म भरला पाहिजे, याची सिलेबस स्ट्रॅटेजी काय असेल, राईट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस, याची आपण एक सेपरेट प्लेलिस्ट घेऊन येणार आहोत मित्रांनो. तर नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच पहिल्यांदा सबस्क्राईब बटन दाबून घ्या मित्रांनो आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, काय काय पोस्ट असतील. तर पहिली पोस्ट आहे ग्रॅज्युएट पोस्ट आणि नॉन ग्रॅज्युएट पोस्ट, अशा 2 कॅटेगरीमध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज यासाठी नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. तर पहिली जी पोस्ट आहे मित्रांनो, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, राईट, 6 लेवलची ही पोस्ट आहे. याचं बेसिक पण चांगलं आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा एज क्रायटेरिया, सगळ्यात महत्वाचा चेंज जो रेल्वेने केलाय, स्टार मार्क करून घ्यायचे दिले बघा. अप्पर एज लिमिट इन्क्लूड्स अ रिलॅक्सेशन ऑफ 3 years in age beyond the prescribed age limit as one time measure due to COVID-19 pandemic situation. बऱ्याच जणांना माहिती नाही मित्रांनो, तर रेल्वेने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं, राईट. 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन सर्वांना दिलं आहे ड्यू टू COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन. तर आधी ही जे 18 ते 33 पर्यंत एज क्रायटेरिया होता मित्रांनो, पण या ऍड मध्ये रेल्वेने खूप चांगला डिसिजन घेतला आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी 18 ते 36.
ठीक आहे. तर टोटल वॅकन्सीज आहेत मित्रांनो 1736. खूप चांगली वॅकन्सी आहे मित्रांनो. स्टेशन मास्टर खूप चांगली पोस्ट आहे, खूप मोठ्या मध्ये जवळपास तुम्हाला याचा स्केल पण चांगला आहे, तुम्हाला फॅसिलिटीज पण खूप सारा मिळते रेल्वेकडून. ठीक आहे. तर खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो ग्रॅज्युएट लेवलसाठी. इथं पण 18 ते 36 वय आहे. 994 वॅकन्सी असतील मित्रांनो. गुड्स ट्रेन मॅनेजर याचं पण बघा मित्रांनो 3144 वॅकन्सीज असतील. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट याच्या वॅकन्सी जवळपास 1507 वॅकन्सी आहेत मित्रांनो. सिनियर क्लर्क तिकीट क्लर्क याच्या जवळपास 732 वॅकन्सी आहेत. तर मित्रांनो याची जर तुम्ही टोटल केली तर जवळपास खूप चांगला आकडा निघतो 8113. ठीक आहे. याच्या आधी जी वॅकन्सी होती ती याच्यापेक्षा चांगली होती मान्य, परंतु आताच्या या कंडिशन मध्ये राईट कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये ही वॅकन्सी सुद्धा खूप चांगली झाली मित्रांनो. ठीक आहे. आपला चांगला अभ्यास करायचा आहे. एक जरी वॅकन्सी असेल तरी ती जागा माझी असेल या कॉन्फिडन्सनं तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. आता आपल्याकडे 8000 जागा मिळतात, 8113 म्हणजे आपले चान्सेस खूप वाढले उलट. ठीक आहे. तर हा पॉझिटिव्ह विचार करून मैदानात उतरा मित्रांनो. नेक्स्ट बघा मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट पोस्ट म्हणजे अप टू 10th वरती आणि 12th वरती ज्यांचं 10वी कंप्लीट आहे आणि ज्यांचं 12वी कंप्लीट आहे तर त्यांच्यासाठी देखील रेल्वेमध्ये खूप चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. तर याची बघा डेट ऑफ ऍप्लिकेशन याची 21/9/2024 म्हणजे 14 तारखेला तुमचं ग्रॅज्युएट लेवलसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होईल. राईट. आणि लगेचच एक वीक न म्हणजे 21 तारखेला 21 सप्टेंबरला अंडर ग्रॅज्युएट साठी याची फॉर्म भरण्याची डेट लिंक सुरू होऊन जाईल मित्रांनो. याची जी लास्ट डेट आहे मित्रांनो तो 20/10/2024. तर इथे देखील तुम्हाला एक महिन्याचा इनफ कालावधी रेल्वेनं दिलेला आहे. तर फक्त लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत. कमर्शियल कम तिकीट क्लर्क तर याची सॅलरी खूप चांगली आहे मित्रांनो. ठीक आहे. 18 ते 33 इथं पूर्ण 18 ते 33 वय आहे. ठीक आहे. इथे देखील 3 वर्षाचं रिलॅक्सेशन तुम्हाला मिळाले आहे. ऑलरेडी 18 ते 30 होतं. ठीक आहे. आता 18 ते 33 केलेलं आहे. तर बघा इथे 2022 जवळपास बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्कची वॅकन्सी 2022 इतकी आहे मित्रांनो. म्हणजे खूप चांगली वॅकन्सी आहे. अकाउंटंट क्लर्क कम तिकीट अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट तिकीट टायपिस्ट आहे तिकीट क्लर्कच्या रिलेटेड पोस्ट आहे ती क्लेरिकल पोस्ट आहे. ठीक आहे. तर ती पण जवळपास 361 वॅकन्सी आहे मित्रांनो. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ही पण क्लेरिकल लेवलचीच पोस्ट आहे मित्रांनो. 990 खूप चांगली वॅकन्सी मित्रांनो. अंडर ग्रॅज्युएट साठी खूप चांगला पे स्केल दिला रेल्वेनं. हा तर बेसिक झाला. याच्यावरती अलाउन्सेस वगैरे म्हणून तुमची सॅलरी खूप चांगली जाते मित्रांनो. ठीक आहे. प्लस रेल्वेचे अलाउन्सेस फॅसिलिटीज खूप चांगल्या सेंट्रल लेवलचा जॉब आहे मित्रांनो. ट्रेन क्लर्कला पण बघा मित्रांनो जवळपास 72 वॅकन्सी अशी टोटल जर तुम्ही केली मित्रांनो तर ती 3445 इतकी वॅकन्सी मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ बघा जवळपास 11 ते 12,000 खूप चांगली वॅकन्सी मित्रांनो. खूप खूप चांगली वॅकन्सी आहे. मागच्या इयरचं कंपॅरिझन करू नका. यावर्षी पण ही इतकी मोठी रेल्वेची वॅकन्सी दरवर्षी येत नाही हे माहिती तुम्हाला. दर 3 ते 4 वर्षांनी 5-5 वर्षांनी रेल्वेची वॅकन्सी येते आणि या वर्षी आपल्याला हा चान्स मिळाला आहे. तर मित्रांनो मी खरंच एक कळकळीची विनंती करतोय की हा चान्स तुम्ही मिस करू नका. अभ्यासाला लागा. अजून अभ्यासाला लागले नसेल तर फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि तुमच्या भवितव्याच्या दृष्टीनं तुम्हाला गायडन्स करण्यासाठी नेहमीच पुढे आहे मित्रांनो. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. जेणेकरून असेच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मदत करू. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना पण कोणाला काही डाऊट आहे वॅकन्सी बद्दल अधिक माहिती करायची असेल तर तुम्हाला लिंक मध्ये नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कमेंट बॉक्स मध्ये तुमचं वेलकम आहे. कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्ही तुमच्या क्वेरीज विचारू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो खूप मोठा गोल्डन चान्स आहे. तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या मित्रांनो. खूप चांगली सुवर्ण संधी आहे. याच्या नंतरची जी रेल्वेची वॅकन्सी आहे ती डायरेक्ट 3 ते 4 वर्षांनी येईल. दरवर्षी येत नाही. जर आता वॅकन्सी आलेली आहे तर तुम्ही नक्कीच फॉलो करा. रेल्वे त्यांचं टाइम टेबल प्रॉम्प्टली फॉलो करत आहे. ऑलरेडी जेईची वॅकन्सी आलेली आहे. त्याची फॉर्म फिलअप करायची लास्ट डेट निघून गेली. त्याची एक्झाम पण लाईनअप मध्ये आहे. एएलपीची एक्झाम झालेली आहे. टेक्निशियनची एक्झाम म्हणजे रेल्वेचं टाइम टेबल या वर्षात खूप मोठी वॅकन्सी आहे. त्यामुळे आता जर एनटीपीसीचा नंबर आहे तर एनटीपीसीची वॅकन्सी पण तुम्हाला आता 2 ते 3 दिवसामध्ये डिटेल नोटिफिकेशन येऊन जाईल. डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर परत आम्ही तुमच्यासाठी एक छान व्हिडिओ घेऊन येऊ. त्याच्यामध्ये मग आपण पूर्ण डिस्कस करूया. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागेल, पर्सेंटेज क्रायटेरिया काय असेल, स्टेजेस किती असतील. मागच्या जर नोटिफिकेशन तुम्ही रेफर केलं तर 2 स्टेज मध्ये एक्झाम होते ही. तर ठीक आहे. त्यासाठी नवीन अपडेट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. जसं याचं फुल नोटिफिकेशन येईल तसं तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा. तर या सुवर्ण संधीचा मित्रांनो नक्कीच फायदा घ्या. थँक्यू सो मच.